या प्रश्नामध्ये आपल्याला एक ब्लॅक स्पेअर दिलेला आहे आणि या ब्लॅक स्पेअरचा रेट ऑफ रेडिएशन विचारण्यात आलेला आहे. परंतु हा जो रेट ऑफ रेडिएशन आहे, हा आपल्याला त्यावेळी फाइंड आउट करायचा आहे, ज्यावेळी या स्पेअरची रेडियस हाल्फ होते आणि याचं टेम्परेचर 4 टाइम्सने इन्क्रीज होतं. बघा, रेट ऑफ रेडिएशन काढण्यासाठी आपल्याकडे एक सिंपल रिलेशन आहे, दॅट इज E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर इंटू T रेज टू 4. ते आता नॉर्मली ते A इंटू T रेज टू 4 होता, परंतु आपल्याला रेडियस आहे म्हणून आपण R स्क्वेअर इंटू T रेज टू 4 घेतलेला आहे. मग हा बेसिक फॉर्म्युला आहे बघा, ज्यावेळेस त्या स्पेअरची रेडियस R असेल आणि टेम्परेचर T असेल. ठीक आहे. जर आपल्याला नवीन एनर्जी जर फाइंड आउट करायची असेल, तर त्यासाठी आपण म्हणू शकतो R जो आहे तो किती घ्यायचा आहे, आता हाल्फ घ्यायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी R/2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू T रेज टू 4. आता टेम्परेचर वाढलेलं आहे 4T, म्हणजे आपण म्हणू शकतो 4T ब्रॅकेट रेज टू 4. ठीक आहे. आता त्याला सिम्पली सॉल्व्ह करा. या ठिकाणी आपल्याला भेटेल R स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू 4 रेज टू 4 म्हणजे किती 256 इंटू T रेज टू 4 म्हणजे 64 इंटू R स्क्वेअर T रेज टू 4. R स्क्वेअर T रेज टू 4 म्हणजे E आहे. म्हणजे आपला आन्सर जे आहे ते आहे 64 टाइम्स E, म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट आहे.